नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत आहे। तर आज मोदी सरकारांचा 2025 मधला अर्थसंकल्प सादर करण्यात आला। तर या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य लोकांना कोणत्या गोष्टींमध्ये सूट भेटली आणि कोणत्या गोष्टी महाग झाल्या याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपला व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा। तर आपल्याला सर्वात पहिला गेलं तर जे सर्वसामान्य लोकांचं जे नोकरदार वर्गांचं 12 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे त्याचा सर्व जो आपला टॅक्स लागतो तो टॅक्स माफ करण्यात आलेला आहे। ही सर्वात मोठी घोषणा आज मोदी सरकारने निर्मला सीतारामन जे अर्थमंत्री आहेत मोदी सरकारच्या त्यांनी। तर दुसरं पाहायला गेलं तर ज्याचा बिझनेस आहे आणि बिझनेसमध्ये ज्याचं 4 लाखाचं उत्पन्न आहे 4 लाखापर्यंत संपूर्ण टॅक्स माफ करण्यात आलेला आहे। तो पाठिंबाच्या काळामध्ये 3 लाखापर्यंत होता, आता संपूर्ण 4 लाखापर्यंत करण्यात आलेला आहे तो त्याचा टॅक्स। नंतर तुम्हाला 4 लाखापासून जे 8 लाखापर्यंत उत्पन्न असतं त्याला 5% टॅक्स लावण्यात आलेला आहे। तर तुम्ही ते सुद्धा त्याचं रिटर्न्स दाखवलं त्याचे सुद्धा तुम्हाला रिटर्न भेटू शकतात। तर दुसरं तुम्हाला 8 ते 16 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न आहे बिझनेस मधून त्याला सुद्धा 10% टॅक्स लावण्यात आलेला आहे। तर 10% टॅक्स लावण्यात आल्यानंतर त्याचे रिटर्न सुद्धा तुम्हाला भेटू शकतात। तर 16 ते 24 लाख त्या तुम्हाला 15% टॅक्स लावण्यात आलेला आहे आणि 24 लाखाच्या जे पुढे आहेत त्यांना तुम्हाला संपूर्ण 30% टॅक्स लावण्यात आलेला आहे। हे झालं टॅक्सच्या बाबतीत। तर तुम्हाला कोणत्या गोष्टी महागल्यात कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्यात हे आपण थोडक्यामध्ये पाहूया। जे टीव्ही आणि मोबाईल हे आता स्वस्त सर्वसामान्य लोकांना स्वस्त भेटणार आहेत। तर सर्व हे पैशाचा कर टॅक्स का कमी केले हे आपण तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो। कारण का की जो मध्यमवर्ग लोक होता जर टॅक्स वाढवल्यामुळे जीएसटी वाढवल्यामुळे जो खर्च करण्यावर ज्यांचा डेली बजेट असतं महिन्याचं बजेट असतं त्या बजेटामध्ये त्याच्यावरती टॅक्समुळे परिणाम होत येतो। त्यामुळे जे खरेदी होत होती महाराष्ट्राची उलाढाल होती भारताची उलाढाल होत होती ती संपूर्ण कमी झाली होती। त्यामुळे जी भारताची अर्थव्यवस्था ती कोलमडेच येत होती। त्यामुळे जे आपल्या वस्तूवर कर लागत होता ते संपूर्ण कमी केलेत आणि जो आपलं उत्पन्न आहे उत्पन्नावरचा सुद्धा कर संपूर्ण कमी केलेला आहे। हे आपल्या मोदी सरकारने आपल्यासाठी सर्वसामान्य लोकांसाठी चांगलं करण्यात आलेलं आहे। तर दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर ज्याची कार आहे इलेक्ट्रिक कार घेत असतो इलेक्ट्रिक कार घेण्याचं स्वप्न असतं त्याचं सुद्धा जी कार आहे आपल्याला स्वस्त भेटणार आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर आपलं खेळणे असतात टूल्स असतात खेळण्यासाठी एक ग्लोबल हब सुद्धा उभारण्याचं काम व्यवस्थेमध्ये त्याची तरतूद सुद्धा करण्यात आलेली आहे। दुसरी गोष्ट सांगायला म्हणलं तर जे चामड्याच्या वस्तू आहेत त्या चामड्याच्या वस्तू सुद्धा स्वस्त होणार आहेत। तर चामड्याच्या वस्तू नंतर जे त्याच्यावर लोकांना त्यातील लोकांना जे व्यवसाय करतात चामड्याच्या वस्तू त्याला विशेष अनुदान सुद्धा त्यामध्ये। तर तुम्हाला जे पुढील आठवड्यामध्ये एक अर्थव्यवस्थेमध्ये टॅक्सच्या बाबतीत एक नवीन विधेयक आणणार आहेत आणि ते विधेयक मंजूर करण्यासाठी सुद्धा पुढील आठवड्यामध्ये मांडलं जाणार आहे अशी माहिती सुद्धा निर्मला सीतारामन यांनी दिली। दुसरं पाहायला गेलं तर भारतातील जवळजवळ 40,000 लोकांचं घर पूर्ण करण्यात त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा एक विशेष तरतूद 2,000 कोटीची विशेष तरतूद त्यांच्यात करण्यात आलेली आहे। तर त्याच्यासाठी हिल अँड जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स जे पर्यटन क्षेत्र आहे ते पर्यटन क्षेत्र वाढावं म्हणून त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे हिल अँड इंडिया याची स्थापना करण्यात आलेली आहे। तर त्यामुळे सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा एक विशेष निधी ठेवण्यात आलेला आहे। तर दुसरं मला सांगायला पाहिजे तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा जो टीडीएस असतो त्याचा टीडीएस सुद्धा कमी करण्यात आलेला आहे आणि टीडीएस 50,000 पेक्षा जास्त त्याचा वाढवण्यात सुद्धा आलेला आहे। तर दुसरं पाहायला गेलं तर जे आयआयटी कॉलेज आहेत आयआयटीची संख्या कॉलेज वाढून जे आयआयटी कामगारांची संख्या जवळजवळ ती 6,000 होती ते आता संपूर्ण 6,500 वरून तुम्हाला जवळजवळ 75,000 वर वाढवण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा निर्मला सीतारामन यांनी दिली। तर दुसरं तुम्हाला सांगायला गेलं तर विमा क्षेत्रामध्ये जे विमा कंपनी आहेत त्याचा सुद्धा एफडीआय असतो तो 74% वरती होता तो आता संपूर्ण 100% वर नेण्यात त्याचा विस्तार करणार आहेत आणि विस्तार केल्यानंतर कॅन्सरच्या गोळ्या भेटणार होत्या नंतर कॅन्सरचे औषध भेटणार होते त्याच्यावरचा जो टॅक्स होता तो टॅक्स कमी करून जे कॅन्सरवरची औषध भेटत होती ती औषधे संपूर्ण स्वस्त करण्यात आलेले आहेत। तर दुसरं सांगायला गेलं तर ज्या शालेय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल नंतर तामिळनाडू असेल म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे विद्यार्थी अभ्यास करत असतात आणि वेगवेगळ्या लोकांची भाषा सुद्धा वेगळी असते त्या वेगवेगळ्या भाषेमध्ये केंद्र सरकार पुस्तक उपलब्ध करून देणार आणि त्याच्यासाठी सुद्धा एक विशेष तरतूद करण्यात आलेली आहे अशी माहिती सुद्धा निर्मला सीतारामन यांनी दिली। तर तुम्हाला दुसरं सांगायला गेलं तर ज्या आपल्या शेतकऱ्यांच्या डाळे आणि खाद्यतेल आहे खाद्यतेल त्यांचा दर स्थिर राहण्यासाठी त्याच्यावरती सुद्धा एक विशेष लक्ष देण्यात येणार आहे आणि त्या डाळ असेल तूर डाळ असेल नंतर मसूर डाळ असेल त्याच्यासाठी सुद्धा एक विशेष निधी त्यांच्यावरती देण्यात येणार आहे। तर दुसरी योजना सांगितलेली ती म्हणजे पंतप्रधान धन धान्य योजना त्यामध्ये जवळजवळ महाराष्ट्र सरकार राज्य सरकारच्या हाताशी धरून जवळजवळ 100 जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे आणि त्याचा 1,70,00,000 या लोकांना लाभ होणार आहे। ही धन धान्य योजना काय आहे ते अजून ह्याच्यावरती आलेलं नाही
पण ही योजना, ह्याच्या योजनेमध्ये काय काय बेनिफिट भेटणार आहे समोर आलं नाही. पण ही जवळजवळ 60 ते 70 लाख लोकांना, 1,70,00,000 लोकांना, शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तर दुसरं पाहायला गेलं तर जे किसान क्रेडिट कार्ड आहे, किसान क्रेडिट कार्डचं जो 3 लाखापर्यंत कर्ज भेटत होतं, आता त्याची मर्यादा वाढवून जवळजवळ 5 लाखापर्यंत नेण्यात आलेले आहे. तर दुसरं आपलं जे आता एआय सिस्टीम आले, एआय सिस्टीमच्या द्वारे अनेक विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढावं म्हणून, एआयची एडिटिंगची सिस्टीम वाढावी म्हणून, याचं कौशल्य वाढावं म्हणून, याचं शिक्षण वाढावं म्हणून एआय सिस्टीमची जवळजवळ भारतामध्ये वेगवेगळे कॉलेज उभारणार अशी माहिती सुद्धा निर्मला सीतारामन यांनी दिली. जे सूक्ष्म आणि लघु उद्योग आहे, याच्या उद्योगाच्या निर्मितीमधून जवळजवळ 70,000 कोटी उभार करणार अशी माहिती सुद्धा निर्मला सीतारामन यांनी दिली. तर दुसरं पाहायला गेलं तर जे एससी आणि एसटी मधील कास्टमधील ज्या महिलांसाठी सुद्धा कर्ज उपलब्ध करून देणार, 1 कोटीपर्यंतचं कर्ज या महिलांना देण्यात येणार अशी माहिती सुद्धा निर्मला सीतारामन यांनी दिली. तर जे अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी सेविकामध्ये जो पोषक आहार भेटतो, त्या पोषक आहारासाठी सुद्धा एक विशेष तरतूद करण्यात आली. नंतर जे सरकारी हॉस्पिटल आहेत, सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा त्या लोकांसाठी सुद्धा एक विशेष तरतूद करण्यात आली. हा झाला अर्थसंकल्प. मित्रांनो, ही माहिती आवडेल जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.